एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। वडकी येथे कैलासवासी गोमाजी नागाराव पाटील, स्वर्गीय ताई लक्ष्मण पोडोळे यांच्या स्तुतीप्रित्यर्थ संगीतमय श्रीमद भागवत महापुराण कथा पर्व संपन्न। वडकी येथे दिनांक 13 जानेवारी 2026 पासून ते 20 जानेवारी 2026 पर्यंत स्वर्गीय कैलासवासी गोमाजी नागाराव पाटील व स्वर्गीय ताई लक्ष्मण पडोळे यांच्या स्तुतीप्रित्यर्थ सौ रंजनाताई वासुदेव पडोळे, सौ वंदनाताई अरविंद पडोळे, चिरंजीव गजानन पडोळे, चिरंजीव मधुसूदन पडोळे, चिरंजीव ओम पडोळे यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री हरिभक्त परायण योगेश महाराज ढवळे आडंदीकर यांच्या सुमधुर वाणीतून संगीतमय श्रीमद भागवत महापुराण कथा पर्वाचे दिनांक 13 जानेवारी 2026 ते 20 जानेवारी 2026 पर्यंत संतोष महाराज शेडके गायक, सतीश महाराज वानखेडे आगर्ण वादक, नानाजी महाराज ढोले गायक, सूरज कुवडे तबला वादक, अजय हुईके ऑक्टोपॅड यांच्या साथ संगतीने संगीतमय श्रीमद भागवत महापुराण कथा पर्वाचे अरिंद पडोळे वडकी येथे यांच्या घरी आयोजन करण्यात आले होते। यामध्ये रोज पहाटे काकड आरती, सायंकाळी हरिपाठ तसेच श्रीकृष्ण जन्म, श्रीकृष्ण बाललीला, श्रीकृष्ण विवाह व इतर भागवतात येणारे प्रसंग व त्यांच्या दर्शन देखावे सादर करण्यात आले होते। दिनांक 20 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता हरिभक्त परायण श्री योगेश महाराज ढवळे यांच्या सुमधुर वाणीतून काल्याचे कीर्तन करण्यात आले होते। संगीतमय श्रीमद भागवत महापुराण कथा श्रवण करण्यासाठी वडकी गावातील तसेच परिसरातील महिला, पुरुष व बाल गोपाल भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। मुख्य संपादक विनोद माहुरेसह राडेगाव तालुका प्रतिनिधी सुभद्रेनं याचा थांग पट्टा सुभद्रेला बलराम जरा लागू दिला नाही आणि सुभद्रेचा आणि अर्जुनाचा विवाह या ठिकाणी पार पडला। त्यानंतर या ठिकाणी एकादश स्कंदाला सुरुवात आहे आणि दशम स्कंदाला पूर्ण विराम आहे। एकादश स्कंदामध्ये सर्वप्रथम 10 स्कंदाचा विचार सांगितला आहे। किती स्कंदाचा? 10 स्कंदाचा। यामध्ये उपसंहार सांगितला आहे। यामध्ये कपिल गीता, पुरंजन आख्यान, भवाटवी वर्ण इत्यादी प्रकरण या एकादशी स्कंदामध्ये सांगितले आहे। एकादश स्कंद म्हणजे या भागवताचं मुख आहे। काय आहे? मुख आहे। नवम स्कंदामध्ये ईशाणू कथा आणि 10व्या स्कंदामध्ये निरोध लीला कथा सांगितली आहे, जे भगवान परमात्म्याच्या अनंत लीलांची कथा सांगितली आहे। आणि एकादश स्कंद म्हणजे हा मुक्ती लीला स्कंद आहे। कुठला स्कंद आहे? मुक्ती लीला स्कंद। एकदा पिंडारक तीर्थक्षेत्रामध्ये ऋषींचा मेळावा जमला। यात सर्वच्या सर्व ऋषी आहेत आणि यादवही या ठिकाणी आले। त्यापैकी यादवांनी काय केलं? भगवान श्रीकृष्णाच्याच वंशातल्या जामवंतीचा पुत्र सांब, कोणाचा मुलगा?
जामवंतीचा पुत्र सांब या सांबाला साडी नेसवली. काय नेसवली? साडी नेसवली. आणि साडी नेसवल्यानंतर ऋषी दुर्वासाच्या पुढे नेलं आणि सांगितलं, म्हणे महाराज ही स्त्री गरोदर आहे.